मी एकटी आले. मग तू तरी कशासाठी आलीयस? का आलीयस? मला गुरुदक्षिणा द्यायला? सावली अगं, आजवर एवढी गुरुदक्षिणा देत आलीयस, तुझं मन नाही भरलं? सावली, माझ्या आयुष्यातला आजवरचा सगळ्यात मोठा विश्वासघात तू केलायस माझ्यासोबत. तू काय मिळालं का तुला? काय मिळालं आम्हा मायलेकींची ताटातूट करून? हा, माझ्या ताराला घरातनं पळवून नेलंस. माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न माझ्याशिवाय लावलंस. का केलंस असं? का केलंस सावली? का मला हा एकटेपणा असा दिलास तू? आजवर मी किती केलंय ग तुझ्यासाठी? तुला लहानाचं मोठं केलं, तुझ्या कुटुंबाचा सांभाळ केला. तुझा तो आजारी भाऊ अप्पू कोणामुळे जिवंत आहे ग तू? या भैरवी वजेमुळे जिवंत आहे तू. आणि इतकं सगळं केल्यानंतरही त्याचे असे पांग पेटलेस तू सावली. जा इथून. माई, तुम्हाला हे वाटतंय ना की मी तुमच्या विरोधात आहे? विश्वास ठेवा माझ्यावर. मी जे काही केलं ना ते फक्त चांगल्यासाठी केलं. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या अप्पूसाठी किती काही केलं. तुम्ही मला आजपर्यंत जे काही शिकवलंत ना त्याची जाणीव मला आहे आणि कायम राहील. बस. बस. मला राग येतो तुझ्या या चांगुलपणाचा. राग. पण तुझ्यावर का हात उगारतीये मी? काय हक्क आहे माझा? काय हक्क आहे सांग ना तूच. आजवर मी तुझ्यासोबत इतकं वाईट वागत आले, अगदी तुला ज्या दिवशी पाहिलं ना पहिल्यांदा गाताना, त्या दिवसापासून. तुला गाताना पाहिलं होतं ना सावली, तेव्हा असा त्रास झाला होता मला. कारण मला माझ्या ताराला या जगातली सर्वश्रेष्ठ गायिका बनवायचं होतं. आज सांगूनच टाकते तुला. ते तुला संगीत शिकवणं वगैरे ना सगळं थोतांड होतं, थोतांड. मला तुला माझ्या ताराच्या पुढे जाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून तुझ्याशी वाईट वागले. पण तू समोर आलीस ना की मला माझ्या कोतेपणाची लाज वाटते. असं वाटतं की हा जो हे एकटेपणा माझ्या वाट्याला आलाय ना, तो कदाचित त्याची शिक्षा आहे. काय तेच माझ्या दाराशी पुन्हा पुन्हा? तुझा खोटेपणा लपणार नाहीये. सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझा, आणि सारंगचंही तुझ्यावर. मग तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस त्याच्यापासून? सप्तपदी घेताना दिलेली 7 वचनं निभावताना गुरुला दिलेलं वचन विसरणार नाहीयेस ना सावली तू? पत्नी धर्म निभावताना शिष्य धर्म विसरणार नाहीस ना सावली? नाही विसरणार ना? ये तू. हे काय? मॉम, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.
सो स्वीट. मॉम, तुम्ही अशाच माझ्या पाठीशी कायम राहा, माझ्या गुरु म्हणून, माझ्या मेंटर म्हणून. तुम्ही मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्यात मॉम, पण मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीच देऊ शकले नाही. तेवढं काय तर तुमची एक साधी इच्छा आहे की या घरात पाळणा हलावा, पण माझ्या करिअरमुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत आहे. बरोबर बोललीस तू की माझी खूप वर्षापासूनची ही इच्छा आहे, आपल्या घरात पाळणा हलावा, पण त्यासाठी मला कुणाला त्रास नाही द्यायचा. तू हे तुझ्या इच्छेविरुद्ध करावंस असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, मला ते आवडणार नाही. हां, पण भविष्यात तुला स्वतःहून इच्छा झाली आणि तू माझं हे स्वप्न पूर्ण केलंस तर मला खूप आवडेल, कारण तू माझी लाडकी सून आहेस. आणि असं जर का झालं तर मग मी समजेन मला माझी गुरुदक्षिणा मिळाली. थँक्यू. यू वेलकम मॉम. तुझा खोटेपणा लपणार नाहीये. तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस त्याच्यापासून? सप्तपदी घेताना दिलेली 7 वचनं निभवताना